असं होतं मी काय करायचं, पण मला कळत नव्हतं काय करायचं. आणि त्याच वेळेला सत्यदेव दुबे आमच्या संस्थेमध्ये ड्रॉपर्स नावाच्या संस्थेत आले होते. त्यांच्याबरोबर काम करत असताना मला असं वाटायला लागलं की आपल्याला जर याच क्षेत्रामध्ये जायचं असेल तर अशी आंधळेपणानं उडी त्या काळात मारता येत नव्हती. त्या काळामध्ये एक नाटक आणि म्हणजे नाटकामध्ये काम करत 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 काही वर्ष गेल्यानंतर लोक विचार करायचे की मी आता व्यवसाय म्हणून हे स्वीकारू का. आणि त्यावेळेला पहिल्यांदा जेव्हा मी केशवराव भोसले रंगमंचावरती पाऊल टाकलं आणि ते लाईट्स आणि तो सगळा, तेव्हा मला असं खूप छान वाटलं की आपण आता फार छान जागेवरती उभे होतो आणि असं वाटलं की हे आयुष्यभर जर आपल्याला करता आलं तर खूप बरं होईल. त्यावेळेला 90 साली एक मोठी जनरेशन मुंबईत अशी आली होती की ज्यांनी पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून नाटक स्वीकारलं होतं. पण चित्रपटाच्या बाबतीमध्ये एक चांगलं झालं की कोल्हापूरला आमच्याकडे खूप थिएटर्स होती आणि मॅटिनी शो, मॉर्निंग शोज आम्ही इतके पाहायचो आणि नंतर लक्षात आलं की अरे खरं ते झिरपत तुम्ही खूप पाहता ते आपोआप झिरपत जातं. इन्शाल्ला कसं काय असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा माझ्या बॅकग्राऊंड बद्दल लोकांना फार माहित नसतं. कोल्हापूरला आम्ही मुस्लिम मोहल्ल्यामध्येच राहत होतो. म्हणजे माझे सगळे मित्र त्यामुळे मला मुस्लिम धर्म आणि मुस्लिम परिवार आणि याच्यामधली इतक्या आतल्या सगळ्या गोष्टींचा मी अनुभव घेतलेला आहे की चालीरीती किंवा विचार आणि या सगळ्याचा. त्यामुळे म्हणजे एकतर मुस्लिम असुरक्षित आहेत हा पूर्णतः पॉलिटिकल प्रचार आहे असं मला वाटतं. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कला प्रांतात वावरत असताना कोणाला अभिनेता व्हायचं असतं, कोणाला लेखक व्हायचं असतं, कोणाला दिग्दर्शक व्हायचं असतं. कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये एक उच्च स्थान गाठावं अशा प्रत्येकाची इच्छा असते, स्वप्नही असतं. पण ह्या सगळ्या प्रांतामध्ये एक स्थान गाठलेल्या अशा फार ठराविक व्यक्ती आहेत आणि त्यातली एक व्यक्ती आज माझ्यासोबत गप्पा मारायला आहे. मला त्याचा सार्थ अभिमान आहे आणि खूप आनंद देखील आहे. आपण स्वागत करूया लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते अभिराम भडकमकर यांचं. नमस्कार. नमस्कार. मी आता इंट्रोडक्शन मध्ये असं म्हणालो की लेखन, दिग्दर्शन, अभिनय. मला घेऊन जायचे कोल्हापूरला, जिथे तुझं बालपण गेलं. त्या बालपणात असं कधी स्वप्न पडलं होतं की आपण ह्या सगळ्या प्रांतामध्ये काम करू आणि आपल्यातनं खूप काही काम होणार आहे, असं तेव्हा कधी वाटलं होतं? नाही, मुळात कसं होतं, कोल्हापूरला एक खूप चांगली गोष्ट झाली की मी ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतला ती वि स खांडेकर प्रशाला, तिचे अध्यक्ष वि स खांडेकर होते. आणि त्या शाळेमधला एकूणच विचार करण्याचा भाग असा होता की पुस्तकांच्या पलीकडे सुद्धा खूप काही तुम्हाला शिकायला मिळतं. आणि त्यामुळे शाळेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची नाटकं बसवली जायची. मला वि स खांडेकरांची मुलगी मंदाताई खांडेकर शिकवायला होत्या आणि गप्रप्रधानांच्या भगिनी कुमुदताई देशपांडे. त्यामुळे ही मंडळी सतत वाचलं पाहिजे, हे वाचा ते वाचा असं म्हणायची. माझी आई खूप वाचायची, मराठी, हिंदी, त्याच्यामुळे घरातही खूप पुस्तकं असायची. त्यामुळे अभ्यासक्रमाच्या पलीकडचं हे जे सगळं होतं ते इतकं लहानपणी मिळत गेलं त्या काळामध्ये. आणि मग जेव्हा पहिल्यांदा आम्ही पु ल देशपांडेंचं पुढारी पाहिजे नावाचं नाटक आमच्या स्पर्धेमध्ये, शालेय स्पर्धेमध्ये बसवलं होतं, त्यात मी काम केलं होतं. आणि त्यावेळेला पहिल्यांदा जेव्हा मी केशवराव भोसले रंगमंचावरती पाऊल टाकलं आणि ते लाईट्स आणि तो सगळा, तेव्हा मला असं खूप छान वाटलं की आपण आता फार छान जागेवरती उभे होतो आणि असं वाटलं की हे आयुष्यभर जर आपल्याला करता आलं तर खूप बरं होईल. अर्थात ते त्यावेळेला शक्य नव्हतं, कारण त्यावेळेला एवढं टेलिव्हिजन नव्हता किंवा काही संधी नव्हत्या. पण ते मनामध्ये राहिलं की या क्षेत्रामध्ये आपण आलं पाहिजे. कोल्हापूरला गणपतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेळे व्हायचे. मग त्या मेळे बघायला आम्ही जायचो. मग आम्हाला मुलांना काही बारीक बारीक हे करायला ते स्टेजवर उभं करायचे. तेव्हापासून माझ्या असं लक्षात यायला लागलं की मला वाचणं, मला अशा पद्धतीने काम करणं, या सगळ्यामध्ये खूप रस आहे. खूप कोल्हापूरला शूटिंग व्हायची, ती पाहायला मी जायचो आणि मला आनंद वाटतो. मला भालजी पेंढारकर, दादा कोंडके, त्याच्यानंतर अनंत माने या सगळ्या मंडळींना काम करताना लहानपणी पाहायला मिळालं. आणि तो एक प्रकारचा एक जो काही परिणाम होता तो सगळा या क्षेत्रामध्ये मला घेऊन आला असं मला वाटतं. त्याच्यामुळे कोल्हापूरच्या काळाचा खूप प्रभाव आणि खूप महत्वाचा भाग मी या क्षेत्रामध्ये येण्याकडे आहे असं मला वाटतं.
पण त्याच्यानंतर म्हणजे आता आपण केलं पाहिजे, या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. हे ठरल्यानंतर त्याचं एक शास्त्रोक्त प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. खूप जण आता अभिनय क्षेत्रामध्ये काम करायला येतात, पण ते शास्त्रोक्त प्रशिक्षण न घेता येतात. तर पहिलं काय ठरलं होतं, की पहिलं असं ठरलं होतं का, की लेखक व्हायचंय मला, किंवा मला दिग्दर्शक व्हायचंय, किंवा मला अभिनय करायचा आहे, आणि मग ते ठरल्यानंतरचा NSDचा प्रवास कसा सुरू झाला? मुळात सगळ्या गोष्टी एकत्रितच त्या काळामध्ये होत होत्या. म्हणजे मी 6वीत असताना एक कथा लिहिली होती, या सगळ्या परिणामांमुळे आजूबाजूला, कारण आमच्या शाळेमध्ये खूप लेखक यायचे आणि या ह्याच्यामुळे. आणि गमतीचा भाग म्हणजे ती चक्रव्यूह नावाच्या जळगावच्या मासिकात प्रसिद्ध झाली होती. आणि दुसरी गंमत म्हणजे ती लहान मुलांची वगैरे कथा नव्हती, ती एका विवाहित स्त्रीच्या सगळ्या आयुष्य आणि या सगळ्या ह्याच्याबद्दलची कथा होती. म्हणजे त्या वयाला खरं तर ती कथा, म्हणजे त्या स्त्रीच्या भावविश्वाचा इमॅजिन करणं, कल्पना करून लिहिणं, मला आजही गंमत वाटते ती कथा मी कशी लिहिली किंवा ह्याच्यामध्ये. त्यानंतर लिखाणाचा फार संबंध उरला नाही, कारण ज्या एकांकिका व्हायच्या त्या इतरांच्या मोठ्या लेखकांच्या व्हायच्या. जेव्हा मी पुण्याला आलो, मला या क्षेत्रामध्ये यायचंय, आणि कोल्हापूरला त्यावेळेला तशा संस्था नव्हत्या, नाट्य संस्था वगैरे खूप. जे काय होतं ते मेळे, तमाशा आणि अशा पद्धतीचं होतं. अगदी देवल क्लब नावाची एक संस्था होती, पण ती तशी म्युझिकवर जास्त काम करणारी होती. पुण्याला आल्यानंतर पुरुषोत्तम करंडक मध्ये मी काम करायला लागलो, आणि तिथे माझ्या असं लक्षात आलं की हे किती वेगळ्या पद्धतीने सगळं असू शकतं, म्हणजे किती वेगळा विचार होऊ शकतो. मग त्यावेळेला मी पहिल्यांदा एकांकिका लिहिली, ती आमच्या ग्रुपसाठी लिहिली, की म्हणजे आम्हाला कसं होतं की तुमच्या वर्गामध्ये इतके लोक आहेत, त्या सगळ्यांना रोल मिळाले पाहिजेत, त्यांच्या त्यांच्या पद्धतीचे मिळाले पाहिजे. मग तशी एकांकिका शोधायचं, आणि ती मिळायची नाही. मग काय करायचं, तेव्हा मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये खूप भाग घ्यायचो, वाद आणि वक्तृत्वामध्ये. तर सगळ्यांचं म्हणणं असं होतं, यार तू भाषणं लिहू शकतो, मग एकांकिका लिहू शकशील. आणि मलाही ते खरं वाटलं त्यावेळेला, की बरोबर आहे की आपण लिहूच शकतो असं म्हणून. आणि तिथून मी लिहायला सुरुवात केली. मग अनंतयात्री लिहिली, त्याच्यानंतर 5 शून्यांची बेरीज जेव्हा मी लिहिली, तिला पुरुषोत्तम मध्ये लेखनाचा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण लिहू सुद्धा शकतो. आणि मग अभिनयाच्या बरोबर मी त्या एकांकिका मी स्वतः दिग्दर्शितही केल्या होत्या. त्यामुळे त्या नकळत या सगळ्या गोष्टी अशा सुरू झाल्या. आणि मग हे पुढे ते मागे असं न होता सगळंच एकत्र करण्याचा एक संधी मिळाली, आणि तसं मी करायलाही लागलो. आणि मग NSD कडे NSD मध्ये कसं झालं की ग्रॅज्युएशन संपत आलं. माझ्या बरोबरचे वक्तृत्वामध्ये, नाटकामधले, मेडिकलला असलेले आता डॉक्टर होणार, हे इंजिनियर होणार, हे असं होतं. मी काय करायचं? आणि मला असं तो एक खूप पोकळी जाणवली. त्यावेळी मी कॉलेज विश्व नावाचा सदर लिहित होतो, आणि मग मी काहीतरी करायचं म्हणून मी जर्नलिझमचा एक कोर्स डिप्लोमाही करून टाकला 6 महिन्याचा. पण मला कळत नव्हतं काय करायचं. आणि त्याच वेळेला सत्यदेव दुबे आमच्या संस्थेमध्ये, ड्रॉपर्स नावाच्या संस्थेत आले होते. त्यांच्याबरोबर काम करत असताना मला असं वाटायला लागलं की आपल्याला जर याच क्षेत्रामध्ये जायचं असेल तर अशी आंधळेपणानं उडी त्या काळात मारता येत नव्हती. कारण आज कसं आहे, आज इतके रस्ते आहेत की आज तुम्ही असं म्हणू शकता की आम्ही नाही गेलो तिकडे, शिकतो आम्ही आमचं. तर शिकायला तुम्हाला संधी आहे. त्या काळामध्ये एक नाटक, आणि म्हणजे नाटकामध्ये काम करत 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 काही वर्ष गेल्यानंतर लोक विचार करायचे की मी आता व्यवसाय म्हणून हे स्वीकारू का. त्यामुळे ती संधी नसल्यामुळे मला असं वाटलं की आपण असं अंधारात उडी मारण्यापेक्षा आपण प्रशिक्षण घ्यावं. आणि मग मी NSDला अर्ज केला, आणि मग NSD मध्ये पहिल्याच याच्यात माझं सिलेक्शन झालं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये आपण जायचं हे स्वतःहून ठरवलं होतं का कोणी घरच्यांनी सांगितलं, किंवा हे संस्कार कसे झाले? नाही, घरच्यांनी वगैरे सांगण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर मी त्यांच्या समाधानासाठी MCOMही करत होतो. काय आता काहीतरी बँकेत लागेल असं ते हे होतं. पण झालं असं की NSDच्या बद्दल खूप दुबेंमुळे ऐकायला मिळायला लागलं की NSD आणि असं. त्यावेळेला बोलबालाही NSDचा खूप होता. आणि मग असं वाटायला लागलं की जावं का. आणि मग त्याच वेळेला माझा एक मित्र होता श्रीकांत कुलकर्णी, तो मला असं म्हणाला, अरे आपण NSDला काय जायचं नाही. मग त्यांनीच टाइम्स ऑफ इंडिया आणला, आणि त्याच्यात ती जाहिरात वगैरे होती वगैरे. मग आम्ही तो अर्ज केला. काय करायचं काहीच माहित नव्हतं, परीक्षेची तयारी कशी करायची माहित नव्हतं, किंवा काय विचारणार माहित नव्हतं. बरं, ज्या लोकांना मी त्या काळामध्ये भेटलो नाट्य क्षेत्रातल्या, त्या प्रत्येकाचं अरे कशाला जातं तिकडे, अशीच सुरुवात असायची. तर त्यावेळेला मला असं वाटलं की म्हणजे एकांकडे गेलो होतो, त्यांची मी सही पण घेतली रेफरन्स म्हणून, आणि पण नका रे जाऊ कशाला वगैरे त्याने हे केलं. नेमके तेच इंटरव्ह्यूला होते. म्हण आलास का तू? म्हटलं मला आलो, मला जायचंय यायच्या. दुबेजी मला म्हणाले काय क्या होता है वहां जाके, मत जाओ. आणि त्याच्यानंतर NSD जॉईन केल्यानंतर 3ऱ्या महिन्यात दुबेजीच शिकवायला आले.
बरं पहिल्यांदा जेव्हा दुबेजी मला भेटले दिल्लीमध्ये, ते "यहाँ क्या कर रहे हो?" म्हटलं मैंने एनएसडी में ॲडमिशन. खूप शिव्या घातल्या त्यांनी मला अगदी. मग 3 महिन्यांनी शिकवायला आले. मग सगळं झाल्यावर मी काही प्रश्न आहेत का विचारा. मी हात वर केला. म्हटलं, "दुबेजी एक सवाल है. एनएसडी में पढ़ना अगर खराब है, तो पढ़ाना अच्छा कैसे हो सकता है?" मग परत त्यांनी मला माझी बिनपाडणी केली. तर असं ते वातावरण होतं. पण ते सगळं प्रॉस्पेक्टस वाचलं आणि मग माझ्या असं लक्षात आलं की काय ते विचारणार आहेत किंवा काय. मग त्यांनी पाठवलेले काही पॅसेजेस होते, ते घोटून घेतले, ते तयार केले. आणि कसं होतं की एनएसडीचं खूप टेन्शन होतं. त्यामुळे त्या 4-5 महिन्याच्या काळामध्ये मी मॅक्झिमम हिंदी नाटकं, ट्रान्सलेट झालेली बंगाली आणि अशी सगळी नाटकं वाचून काढली. भारतीय रंगभूमीचा इतिहास वगैरे या म्हणजे खऱ्या अर्थाने परीक्षेची मी खूप तयारी केली. आणि मग मी एनएसडी मध्ये गेलो. एनएसडी पास आउट झाल्यानंतर ज्या वेळेला परत एकदा म्हणजे ज्याला आपण मुंबई कर्मभूमी म्हणतो या सगळ्याची, तर जेव्हा मुंबईमध्ये एंट्री झाली त्याच्यानंतरचा व्यावसायिक नाटकाचा प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे पहिलं नाटक कुठलं, एक तर व्यावसायिक पहिलं नाटक कोणतं, ते कसं मिळालं आणि तो प्रवास कसा सुरू झाला? गंमत अशी की मी एनएसडी पास आउट झाल्यानंतर एक मोठे अभिनेते आहेत पुण्यातले, त्यांनी मला बोलावलं की तू लहान मुलांच्या संस्थेसाठी माझ्या काम कर. म्हटलं नाही, मी कधीच लहान मुलांच्या बरोबर मी कधी काम केलेलं नाही. किंवा मला बालनाट्य हे पाहायला आवडतं, पण मला ते माझा त्याच्याशी कनेक्ट नाही, रिलेट मी नाही करत त्याच्याशी. मग काय करणार आता? म्हटलं काय नाही, बायोडेटा आणि फोटोग्राफ घेऊन ऑफिसमध्ये जाणार आणि काम मागणार. म्हटलं याच्यामध्ये अरे असं करू नको. आणि मग त्यांनी त्यांच्या एका मित्राची उदाहरण देऊन सांगितलं की अरे बायको सुद्धा पळून गेली त्याची याच्यामध्ये. असं म्हटलं बाकी ठीक आहे, मी उपाशी राहीन, मला काम मिळणार नाही, पण बायको पळून जाणार नाही याची मला खात्री आहे, कारण मी तुमच्यासारखंच ठरवलंय लग्न करायचं. तर अशी ती हे होती. मुंबईला जाणं म्हणजे काहीतरी एकतर मुंबईला जाण्यामध्ये लोकांना एक भीती पण असायची, अरे जाऊन काय करणार, कामं मिळतील का. आणि दुसरं काय होतं, त्यावेळेचा आपला इथला एक प्रचंड वैचारिक गोंधळ होता आणि तो तत्कालीन समीक्षकांनी निर्माण केलेला गोंधळ होता की व्यावसायिक करायचं म्हणजे काहीतरी विचित्र करायचं. म्हणजे व्यावसायिकला तुम्ही गेलात म्हणजे तुमचं अधपतन झालं, तुम्ही विकले गेलात वगैरे वगैरे. आणि दिल्लीत माझं नेहमी या विषयावर वाद व्हायचा. म्हणजे एक मोठे नाटककार आम्हाला आजचं मराठी नाटक याच्यावर आले होते आणि त्यांनी कलावैभवचं नाव घेतलं नाही, त्यांनी तोंडवळ म्हणजे चंद्रलेखाचं नाव नाही, सुयोग नाही, आपली पणशीकरांचं नाव घेतलं, कुणाचीच नावं घेतली नाही. ठराविक 2-4 प्रायोगिक संस्था. भाषण संपल्यावर मी म्हटलं हे राहिलं, त्याला काय अर्थ आहे काय, ते काय थिएटर आहे का. मग मला आश्चर्य म्हणजे त्यामुळे मी एनएसडीतनं आलो आहे आणि आता मी व्यावसायिक रंगभूमीवर काम शोधतो आहे असं म्हटल्यावर पहिल्यांदाच अरे हे काय, हा असं काय करायला लागला, व्यावसायिक रंगभूमीवर काय जायला लागला, असा तो होता. दरम्यान माझी चाणक्य नावाची मालिका चालू होती, त्याच्यात मला चांगला रोल होता किंवा या सगळ्या गोष्टी माझ्या चालू होत्या, त्या रास्ते वगैरे या सगळ्या मालिकांच्या याच्यामध्ये. आणि तेव्हा एक दिवस मी अरुण नलावडेंना भेटायला गेलो, ते सिरियल करणार होते म्हणून. आणि तिथे ते शिवाजी मंदिरावर उभे होते आणि सुधीर भटांच्या बरोबर उभे होते आणि सुधीर भट त्यांच्या शैलीत, त्यांच्या भाषेत त्यांना खूप झापत होते आणि अरुण नलावडे खो खो हसत होते. म्हटलं काय चाललंय? ते म्हणाले नाही. ते म्हणाले अरे ते अशोक सराफना मी हे केलंय, काय नाटक देतो म्हणून सांगितलंय, त्यांचे सारखे फोन येतात आणि हा मला नाटक देत नाहीये. तो म्हणाला अहो काय करू, मी इतक्या 10-12 लोकांची नाटकं तुम्हाला दिली, अशोक सराफना काहीच आवडत नाही, त्याला मी काय करू. मग नंतर म्हटलं अहो माझी ओळख करून द्या ना यांच्याशी. मग सुधीर भटांशी ओळख करून दिली, हा ऍक्टर आहे, हा लिहितो सुद्धा, एकांकिका वगैरे. नाटक लिहिशील? मग म्हटलं नाही, मी अजून कधी असं 2 अंकी एक हिंदी नाटक मी लिहिलं होतं, म्हणजे अपलक निद्राहीन नावाचं एनएसडीत असताना. पण म्हटलं तसं नाही, कॉमेडी पाहिजे. आणि एकदम पटकन माझ्या असं लक्षात आलं, एनएसडीत असताना मी अ फ्ली इन अ इयर नावाचं एक नाटक वाचलं होतं जॉर्ज फेदोचं. ती सेक्स कॉमेडी होती, म्हणजे त्यांच्याकडे सेक्स कॉमेडी अगदी व्यवस्थित चालते. पण मला नेहमी असं वाटायचं की यातला हा सगळा भाग काढून एक अत्यंत उत्तम अशी कौटुंबिक कॉमेडी होऊ शकेल. तर मी त्यांना म्हटलं असं असं नाटक आहे आणि डबल रोल वगैरे, लिहितोस का? म्हटलं हो मी प्रयत्न करेन, 8 दिवसात लिहून दे. कारण त्यांना अशोक सराफांनी सांगितलं होतं की जर तू मला 15 दिवसात नाटक दिलं नाहीस तर मग माझ्याकडे सुट्टी आहे, मी अमेरिकेला निघून जाईन. नातेवाईक कोणीतरी होते त्यांच्याकडं. म्हटलं हो 8 दिवसात कसं काय? नाही तू लिहून आण म्हणून. आता सुधीर भटांचा तो सगळा. आणि मग काय त्यावेळेला नाही, हे मी बसलो आणि ते नाटक आठवलं. त्यातली पात्र माझ्या लक्षात आली, प्रसंग मला आठवत होते, पण ते जे सगळं होतं ते सगळं पुन्हा मी लिहून काढलं 8 दिवसामध्ये. आणि अशोक सराफांच्याकडे वाचन म्हणजे दीनानाथला वाचन ठेवलं. आणि अरुण नलावडे नाटक उत्तम वाचतात. म्हणजे वाईट नाटक निर्मात्याच्या गळ्यात मारायचं असेल तर ते नलावडेंना वाचायला सांगायचं, ते इतकं उत्तम वाटतं की प्रश्न नाही. त्यामुळे नंतर लोक म्हणतात
अरुण वाचणार असेल तर नको, तू वाचून दाखव असं ते लेखकाला लोक सांगतात. तर मी गेलो आणि त्याच्यानंतर अशोक सराफांनी खूप सिनियर लेखकांची नाटककारांची हो. नाकारली होती आणि गेल्यानंतर त्यांनी ओळख करून दिली की हा नाटककार. त्याने माझ्याकडे असं पाहिलं, हा नाटककार आहे, ह्याचं वाचायचंय नाटक, चला. तिथेच निकाल लागला आणि मी नलावडेंना म्हटलं, अहो चल रे, म्हणून आम्ही बसलो वाचायला वगैरे. आणि अशोक सराफ बरं, अशोक सराफ हे विनोदी नट असले तरी ते आतून अत्यंत गंभीर आहेत. म्हणजे इतर वेळेला ते प्रचंड गंभीर आणि चिंतनशील अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व ते आहे. ते आपले असे शांतपणे ऐकत होते आणि एका वाक्याला म्हणजे 1-1.5 पान झालं आणि एक वाक्य त्या ठिकाणी आलं होतं. त्याच्यामध्ये असं होतं की एक बाई त्यांना कन्फ्युजन होतं की पत्र येतं आणि तर तो त्यांचा सेक्रेटरी म्हणतो, अहो पत्र आलंय, गुलाबी पत्र आहे, सुगंधी पत्र आहे, तुम्ही जा ना त्या बाईला भेटायला. तर ते म्हणतात की अरे कसं का असे ना, आपल्याला एक बायको आहे. आणि मग तो म्हणतो म्हणजे ती परस्त्री कशी का असे ना, आपल्याला एक बायको आहे. ते पाहिल्यावर अशोक सराफांनी माझ्याकडे पाहिले आणि मला तिथे असं हे केलं आणि तिथून तो जो सूर लागला आणि सगळं संपल्यावर अशोक सराफांनी सांगितलं, मी करतो हे नाटक. त्यामुळे अचानक ध्यानीमनी म्हणजे माझी काही हे म्हणजे मी विचारही नव्हता केला की अरुण नलावडेंना जायचं, त्यांच्या सिरियलमध्ये मला भूमिका मिळेल असं बघायचं आणि परत यायचं, एवढंच होतं. आणि त्याच वेळेला हे झालं आणि 8व्या दिवशी मी लिहिलेलं एक नाटक अशोक सराफांनी स्वीकारून ते रंगभूमीवर येत होतं. ते झाल्यामुळे अर्थात त्याच्यामुळे कसं झालं की मी आता म्हटलं त्या वैचारिक गोंधळामुळे माझ्या अनेक मित्रांनी मला, तू काय शिवाजी मंदिर नाटक लिहितोयस असा प्रश्न विचारला. म्हटलं की अरे, माझ्या सगळ्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये विविध प्रकारचे नाट्य प्रकार मी पाहिले. ॲब्सर्ड थिएटर, नो थिएटर, क्रुएल थिएटर ऑफ क्रुएल्टी वगैरे सगळं मी पाहिलं. हे मी शिवाजी मंदिर थिएटर असं कधी कोणी मला शिकवलं नाही. तर तो जो एक हे होता की बघण्याचा दृष्टिकोन की शिवाजी मंदिरचं नाटक म्हणजे. आणि मी तेव्हा त्या नाटककारांशी सुद्धा दिल्लीत भांडलो होतो की तुम्ही व्यावसायिक रंगभूमीला स्वतःच खूप वेगळ्या पद्धतीने त्याचा हे करता, म्हणजे काय त्याला खूप कमी पद्धतीने लेखता. कारण म्हटलं की मराठी रंगभूमीवरचं, आधुनिक मराठी रंगभूमीवरचं सर्वश्रेष्ठ नाटक जर कुठलं असेल तर ते बॅरिस्टर आहे दळवीचं. ते व्यावसायिक रंगभूमीवर होतं. विजयाबाईंची अख्खी करिअर त्याच्यावरती झाली. सखाराम बाइंडर, का मग तेंडुलकरांनी आपली महत्वाची नाटकं व्यावसायिक रंगभूमीवरती दिली. त्यामुळे म्हटलं की आपणच त्याला कमी लेखतो आणि मी काही कमी वगैरे लेखत नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने नाटक हे नाटक आहे. तुम्हाला नाटक म्हणून जर बघता आलं तर ते बघा, नाहीतर सोडून द्या. पण त्यावेळेला ते बघता येणारे समीक्षक फारसे आपल्याकडे नव्हते. म्हणजे त्यांनी नाटकाचं कौतुक केलं वगैरे सगळं, पण त्यांच्यामध्ये एक अशी आढी राहिली की नाही, हा काय व्यावसायिक रंगभूमीवरचा नाटककार, अशी ती आढी राहिली. आणि शिवाजी मंदिर नाटक करतो का वगैरे म्हणणाऱ्या मंडळींनी पुढच्या 15 वर्षामध्ये शिवाजी मंदिरवरच यायचा प्रयत्न केला. म्हणजे तोच लेखक मला एका तोंडवळकरांच्याच नाटकामध्ये उभा राहिलेला दिसला. मी नाटक पाहायला गेलो, पण मी त्याला विचारलं नाही, अरे तू असं म्हणत होता. कारण मला कळतं की त्या प्रवासामध्ये तुम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जाता, तुमच्या जुन्या धारणा बदलतात, नवीन धारणा हे होतात. त्यामुळे मी म्हटलं की काळ आहे हा, म्हणजे काळाने कदाचित त्याला शिकवलं असेल, आपण कशाला टॉन्ट मारायचा आणि या सगळ्याच्यामध्ये. पण तो सुरुवातीला त्रास त्या वेळेला होता की बाबा हा काय कॉमेडी लिहिणारा अमुक तमुक नाटककार वगैरे, असा तो सुरुवातीच्या काळामध्ये त्याला सामोरं जायला लागलं सुरुवातीला. अशोक सराफांनी 8व्या दिवसात 8 दिवसात जे नाटक लिहिलंस ते स्वीकारलं. आपलं लिहिलेलं नाटक सुधीर भट करतायत आणि अशोक सराफ ते रंगभूमीवरती सादर करणार आहेत. तर 8 दिवसानंतरचा जो प्रवास सुरू असतो तो खरा जबाबदारीचा असतो असं मला वाटतं. कारण तो काळ असा असतो की डोक्यात हवा पण लगेच जाऊ शकते आणि ऍट द सेम टाइम तुम्ही ती जबाबदारी म्हणून पण स्वीकारली पाहिजे. आणि त्याला जोडूनच मला विचारायचंय की लेखन करत असताना आपण एकाच पठडीतलं लेखन करायला लागतो, पण तुझं तसं नाहीये. एक प्रोजेक्ट संपला की तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळं येतं. म्हणजे तुझं ज्याचा त्याचा प्रश्न असू दे किंवा देहबान सारखं नाटक असू दे, हे सगळे टोटली वेगळे विषय आहेत. तर ते कसं काय गणित जमलं किंवा आपण एकाच पठडीतले लेखक न होता काहीतरी वेगवेगळा विषय सतत मांडत राहायचं आणि तेही एका वेगळ्या स्तरावरती नेऊन ठेवायचं, हे गणित कसं जमलं? कारण कसं झालं की हसत खेळत आल्यानंतर ते पाहायला तमाम इंडस्ट्री लोटली होती की म्हणजे अशोक सराफ 15 वर्षांनी येतात. आणि मला आठवतं की मी मुद्दामून त्याच्यामध्ये एक असं हे केलं होतं की अशोक सराफ येतात आणि ते
त्यांना ऑफिसमध्ये एक भाषण करायचं असतं आणि त्यांनी 15 वर्षात भाषण केलेलं नसतं, कधीतरी 15 वर्षापूर्वी भाषण केलेलं असतं, म्हणून ते टेन्शनमध्ये असतात. तर मी सुरुवातच अशी हे केली होती की ते एंट्री करतात, भाषणाला सुरुवात करतात आणि म्हणतात, आज 15 वर्षानंतर तुमच्यासमोर उभा आहे तेव्हा नमस्कार. आणि तसं पाहायला गेलं ते जर दुसऱ्या कुठल्या अभिनेत्याने केलं तर तो नाटकातलंच वाक्य वाटेल. पण हे अशोक सराफ म्हणायचे आणि त्या एका पार्श्वभूमीवरती म्हणायचे, जो छप्परफाड टाळ्या, तेव्हा मला कळलं की एक नट काय कमवतो आपल्या आयुष्यामध्ये, लोकांचं प्रेम. आणि मला एक समीक्षक माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला की तोच की काय व्यावसायिक वगैरे, नंतर तोच सिरियल लिहायला लागला. तो मला म्हणाला की हे असं कसं काय, असं सरेंडर होणं चुकीचं आहे. पहिल्याच नाटकामध्ये तू जर नटाला हवत असेल. म्हटलं नाही, एक मिनिट, म्हटलं की हे नाटक जर उद्या दुसऱ्या कुणीही केलं तरी हे वाक्य काढायची गरज लागणार नाही. आणि नाही म्हणे, पण काय पहिले 15 प्रयोग, त्याच्यानंतर पुढे काय होणार आहे. 250व्या प्रयोगाला तो आला होता तेव्हा मी त्याला म्हटलं, वाचल्या ना टाळ्या त्या वाक्याला म्हटलं. तर त्याच्यानंतर झालं असं की सुधीर भटांनी माझ्याकडे गठ्ठेच आणून दिले की आता ह्याचं मराठीत करून दे. मग त्यांना एक लेखकच सापडला ना की द्यायचं नाटक त्याचं मराठी करून घ्यायचं. तर मी त्यांना असं म्हटलं की नाही बाबा, म्हटलं की आता हे रिपीट करण्यात काही अर्थ नाही. कारण मग काय होईल की बाबा मग दरवेळेला कुठलं तरी इंग्लिश किंवा फ्रेंच नाटक घ्यायचं आणि त्याच्यावरती. आणि मग मी तेव्हा त्यांना असं म्हटलं की बाबा माझं नाटकावर पोट आहे, पण मी पोटासाठी नाटक लिहिणार नाही. आणि मग पुढं वर्ष गेलं, लोक नाटक विचारत होते आणि मग मी पाहुणा लिहिलं. आणि पाहुणा सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं होतं की माझं एकटेपण, मी ज्या बाईंकडे राहत होतो त्या बाईंचं एकटेपण, असं ते एकटेपणाचं नाटक होतं, पण विनोदी पद्धतीने मांडलेलं होतं. आणि त्यामुळे मग वेगळं झालं. त्याच्यानंतर मग ज्याचा त्याचा प्रश्न. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की काय आहे की तुमचं जगणं जेवढं विविधांगी आहे ना, तेवढं तुमच्या लिखाणामध्ये ते उतरतं. लोक एका पद्धतीने जगत राहतात, एका पद्धतीचे अनुभव घेत राहतात, किंवा वेगळे अनुभव सामोरे आले तरी एका पद्धतीनेच विचार करतात. त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की आपण एका पठडीतनं हे होतं. अर्थात 2 प्रकारचे लेखक असतात की एखादा लेखक जी.ए. कुलकर्णींच्या सारखा नियती शरणता हाच एक विषय घेतो, पण त्याच्या इतक्या खोलात शिरतो, त्याचे इतके पैलू दाखवतो. आणि काही लेखक खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांना सामोरे जातात. आणि तर मला असं वाटतं की ते माझ्याकडून होतं की जगणं विविधांगी असलं की आपोआप ते तुमच्या लिखाणामध्ये येतं असं मला वाटतं. पण नाटक लिहिता लिहिता चित्रपटाकडे तो जो प्रवास सुरू झाला, कारण चित्रपट लेखन हे एक तांत्रिक लेखन आहे, म्हणजे त्याला एक तंत्र आहे, त्याला एक ढाचा आहे. हे आत्मसात करण्यासाठी काही वेगळं प्रशिक्षण घेतलं का, तुझ्या त्या लिखाणावरती कोणाचा परिणाम, म्हणजे वेगळ्या लेखकाचा परिणाम होता का? मुळात फिल्म ॲप्रिसिएशन कोर्स NSD मध्ये केला होता सतीश बहादूर आणि या लोकांच्या बरोबर. त्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीचे चित्रपट पाहिले होते. त्यामुळे आणि तो काळ असा होता, माध्यमांतराचा होता. म्हणजे एक काळ असा होता की नाटकातले लोक सिनेमात जायचे नाहीत, सिनेमातले नाटकात हे करायचे नाहीत. पण तो माध्यमांतर, कारण गंमत अशी की त्यावेळेला 90 साली एक मोठी जनरेशन मुंबईत अशी आली होती की ज्यांनी पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून नाटक स्वीकारलं होतं. पूर्वी जसं मला वपू काळेंनी सुद्धा एकदा विचारलं होतं की अरे तुम्ही असं कसं रे लेखक किंवा अभिनेता व्हायचं, असं ठरवून कसं काय येता. म्हटलं बरोबर आहे, तो काळ वेगळा होता. तुमच्या काळामध्ये हे करता 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 ते हाती लागलं की माणूस पुढे जायचा. आताचा काळ असा नाही. आता 8वीतल्या मुलाला ठरवायला लागतं त्याला डॉक्टर व्हायचंय की इंजिनियर. त्यामुळे काळ बदललेला आहे त्या याच्यामध्ये. त्यामुळे सिनेमावरती माझं लक्ष होतं, तो सगळा एक वेगळा अभ्यास आणि हे सगळं चालू होता. पण गमतीचा भाग म्हणजे मी पहिल्यांदा, मला सिनेमाची ऑफर दिली प्रदीप बेरळेकर नावाचा एक दिग्दर्शक होता, दुर्दैवाने आज तो नाही आपल्यामध्ये. त्याने एप्रिल फुल नावाच्या चित्रपटासाठी मी त्याला म्हटलं, अरे मी कधी सिनेमा लिहिला नाहीये, पहिली ऑफर त्याची आली, त्याच्यासाठी मी सिनेमा लिहिला. त्याच्यानंतर दुसरा, पण तो पुढे काही गेला नाही. नंतर महेश मांजरेकरसाठी आई नावाचा सिनेमा लिहिला, तोही फार पुढे गेला नाही. पण त्याच्यानंतर घायाळ नावाचा सिनेमा पुरुषोत्तम बेर्डेंच्यासाठी मी हे केला. तो मात्र काळ मला खूप चांगला होता की पुरुषोत्तम बेर्डेंच्या सारखा स्वतः एक मोठा दिग्दर्शक. त्याच्यानंतर एन चंद्रा त्याचे प्रोड्युसर होते. त्याच्यामुळे एन चंद्रांच्या वर, कारण प्रत्येक स्क्रिप्टची हे आम्ही चंद्रांजींना ऐकवायचो, मग त्याच्यावर डिस्कशन व्हायचं. पूर्व बेर्डे असायचे, त्याच्यानंतर समीर अटले होता कॅमेरामन. त्यामुळे तो एक खूप एक चांगला, मला असं वाटतं की न कळत एक प्रशिक्षण त्याच्यामध्ये ते होत गेलं. आणि त्यामुळे माझा पहिला रिलीज झालेला घायाळ, आणि नंतर मग आई, आणि नंतर मग एप्रिल फुल, असा तो हे झाला. त्याच्यामुळे मग मी ते चित्रपटांच्याकडे वळलो. मग सायमल्टेनियसली सिरियल्सकडे पण वळलो. कारण कसं होतं की त्यावेळेला या सगळ्या गोष्टी करून आर्थिक हे करणं आवश्यक असल्यामुळे या सगळ्या गोष्टी एकमेकात हे होत गेल्या आणि सगळेच सगळीकडे काम करायला लागले होते. त्यामुळे तो एक
त्या वातावरणाचा एक परिणाम झाला त्यामध्ये. पण चित्रपटाच्या बाबतीमध्ये एक चांगलं झालं, की एकदा जनरल महेश भट आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारता मी सहज काही खूप जुन्या चित्रपटांच्या सीन्सबद्दल वगैरे ते म्हणे, "ये आपने कब देखा? तुम्हारी उम्र देख के तो ये तो आपके टाइम के पिक्चर ही नाही आहे." तर मी त्यांना म्हटलं, की "हो, पण कोल्हापूरला आमच्याकडे खूप थिएटर्स होती आणि मॅटिनी शो, मॉर्निंग शोज आम्ही इतके पाहायचो आणि त्याच्यामुळे म्हटलं, की तेव्हापासून." तर ते म्हणाले, की "यही तुम्हारा फिल्म का स्टडी है." असं ते आणि नंतर लक्षात आलं, की अरे खरं ते झिरपत तुम्ही खूप पाहता ते आपोआप झिरपत जातं. त्याचा परिणाम खूप झाला. चित्रपटामधला एका चित्रपटाकडे मला लक्ष वेधून घ्यायचं तो म्हणजे बालगंधर्व. बालगंधर्व चित्रपट ची जन्मकथा काय आहे आणि एवढा मोठा तो पट होता की ज्याच्यातनं साहित्य सृष्टीला एक अप्रतिम कादंबरीकार मिळाला तुझ्या रूपामध्ये. कारण बालगंधर्व ही पहिली कादंबरी माझ्या तुझी. तर बालगंधर्वचं चित्रपटचा प्रवास पण ऐकायला आवडेल आणि त्याच्यानंतर मग तू कादंबरीकडे कसा काय वळालास हे पण ऐकायला आवडेल. खरं तर त्या काळामध्ये ना 60-70 लाखामध्ये मराठी सिनेमा बनायचा आणि ते खूप चांगलं बजेट मानलं जायचं 2010-11ला. त्यावेळेला तर अक्षरशः 16-15-14 लाखातही मराठी सिनेमे व्हायचे. त्यामुळे एकदा झालं असं मला सुबोध भावेचा फोन आला, एक सिनेमा करूया बालगंधर्वांवर. माझा पहिला प्रश्न म्हटलं, अरे 60 लाखात बालगंधर्व एवढा सगळा? नाही बघूया ना, तू ये तर. आणि मग म्हटलं ठीक आहे. तो कुठेतरी शूटिंगला चालला होता आणि त्या दिवशी संध्याकाळी परतताना त्यांनी जवळजवळ मला असं वाटतं 25 एक पुस्तकांचा गठ्ठा त्यानं मला घरी दिला आणि मग ती झपाटल्यासारखी सगळी पुस्तकं वाचून काढली आणि ते झाल्यानंतर मग मी त्याला म्हटलं, अरे निर्माण कोण करणार? तर तो म्हणाला की बघूयात वगैरे. मग एकदा मला म्हणाला नितीन देसाईकडे जाऊया आपण सेटसाठी वगैरे. आणि मग तिथे गेल्यानंतर मग आम्ही तो आत बसला होता, नितीन कोणीतरी आलं होतं, आम्ही बाहेर होतो. तर म्हटलं अरे पण निर्माता कोण? तो म्हणाला नाही ह्यालाच विचारूया नितीनला. मग नितीन देसाईला ती सगळी मी थोडंसं लिहिलं होतं की 1-1.5 पान ते सगळं ते त्यांनी नीट ऐकून घेतलं आणि त्याला म्हटलं की असं असं आहे की निर्माता काय कोण? सोबत म्हणाला की तूच ते केलंस तर बरं होईल. तो म्हणाला मला एक 5 मिनिटं द्या आणि तो 5 मिनिटं थांबला आणि 5व्या मिनिटाला म्हणाला हे मी करतो. आणि त्यामुळे झालं असं की त्याला एक खूप मोठा ग्रँजर आलं आणि मग एनडी स्टुडिओमध्ये बसून आम्ही हे केलं आणि त्यांनी माणसंही अशी उपलब्ध करून दिली. 3 दिवस रोज सकाळी बाबासाहेब पुरंदरे आमच्या बरोबर बसायचे. क्या बात आहे. आणि गंधर्वांच्या आठवणी सांगायचे. आणि मग मी जयमालाताई असेल, कीर्तीताई असतील, या सगळ्यांना भेटलो. या सगळ्यांना अशी हे करून माहिती गोळा केली. सगळे त्यावेळेला गंधर्वांना जे लोक पाहिलेले किंवा भेटलेले होते त्या लोकांना भेटायचा प्रयत्न केला. त्यांच्यावरचं अक्षर वाचून काढला. असा तो सगळा एक भाग त्याच्यामध्ये झाला आणि त्यातून गंधर्व चित्रपटाची निर्मिती झाली. आणि कादंबरी का लिहावीशी वाटली? काय झालं होतं की गंधर्व चित्रपट करत असताना अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी तर अनेकदा असं म्हणायचो की आपला ऑडियन्स अबव्ह 40 आहे. 45-40-45च्या खालचा कुणी माणूस गंधर्वांचा सिनेमा पाहायला येणार नाही असं एक कुठेतरी मनामध्ये होतं. बरं, दुसरं असं होतं की आम्ही अत्यंत क्लिअर होतो. आम्हाला मराठी संगीत रंगभूमीचं वैभव लोकांसमोर आणायचं होतं आणि गंधर्वांची एक ज्याला काय म्हणतो की गौरवगाथा आम्ही करतो ही क्लॅरिटी होती. त्यामुळे त्या दृष्टीने तो सगळा चित्रपट लिहित गेलो मी त्या ह्याच्यामध्ये. आणि ते लिहिताना माझ्या असं लक्षात आलं की हे कॅरेक्टर खूप गुंतागुंतीचं आहे आणि केवळ गौरवगाथेच्या पलीकडे सुद्धा खूप छान ह्याच्यावर काहीतरी होऊ शकतं. चित्रपटातनं नाही पण कसं ते मला डोक्यात यायचं की असं असं ते काहीतरी होऊ शकतं असं या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि पुण्यामध्ये मुहूर्त होता गंधर्व सिनेमाचा. बाबासाहेब वगैरे सगळेच होते आणि त्यावेळेला तो कार्यक्रम जो झाला त्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं मी 2 ते 3 मिनिटं बोललो त्या सिनेमाबद्दल आणि ते ऐकायला प्रेक्षकांमध्ये दिलीप माझगावकर होते राजहंसचे. आणि कुठेतरी त्या 2-3 मिनिटांमध्ये त्यांना असं वाटलं असावं की मी लिहू शकेन किंवा आहे. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी फोन केला की भेटायला या. मी गेलो भेटायला आणि ते मला म्हणाले की तुम्ही गंधर्वांवर चरित्र का करत नाही? तर त्याच क्षणी मला असं वाटलं की म्हटलं चरित्रापेक्षा मी कादंबरी करू का? कारण चरित्र म्हटलं की गौरवगाथा परत आणि मला ही कॉम्प्लेक्सिटी ही गुंतागुंत मांडायची आहे. तर मी गमतीने असं म्हणतो की
एक नाटककार जेव्हा कादंबरी लिहितो असं म्हणतो, हम्म. तेव्हा राजहंसमध्ये जरा चलबिचल होते, राजहंस प्रकाशनात. कारण त्यांना अनुभव जुना असा आहे की नाटककार जेव्हा कादंबरी लिहायला जातो तेव्हा कादंबरी सोडाच, पण त्याला कादंबरीची टायटल्सही सुचत नाहीत. मग कादंबरी 1, कादंबरी 2 वगैरे असं मी गमतीने म्हणतो. आणि पण त्यामुळे ते म्हणाले, नाही तुम्ही नाटककार आहात, तुम्ही कादंबरीकडे वळू नका. कारण आपल्याकडे तसं पाहायला गेलं ना तर कादंबरी आणि नाटक एकत्र लिहिणारे खूप कमी लेखक आहेत. त्यामधले सगळ्यात ग्रेट विश्राम बेडेकर, सगळ्यात ग्रेट जयवंत दळवी, अशी काही नावं आपल्याला सांगता येतील की ज्यांनी हे दोन्ही प्रकार अत्यंत लिलया हाताळले. पण दळवींची गंमत अशी की त्यांच्या पाठीमागे विजयाबाई नावाचा एक भयंकर मोठा वटवृक्ष उभा होता. त्यामुळे त्या 2 जिनियस लोकांमधल्या चर्चांमधनं ते सगळं निर्माण झालं असेल. तर विनया खडपेकर त्यावेळेला तिथे होत्या आणि त्यांनी माझं देहवान नाटक पाहिलं होतं. तर त्या म्हणाल्या की माझगावकरांना त्याला जरा प्रयत्न करू दे, बघू. नाही तर काय त्याला चरित्र करायला सांगणारच आहोत आपण. आणि ते हे केलं. मी 25 पानं पाठवली तरी माझगावकर म्हणाले की अहो नाही, अजून तुम्हाला ते हे होत नाहीये. पण नंतर माझगावकर, विनयाताई वगैरे या सगळ्यांच्या चर्चांमधनं, कारण माझगावकरांची एक पद्धत अशी आहे, ते तुमच्याशी बोलत राहतात आणि बोलता बोलता तुमचीच म्हणजे ते तुम्हाला काही सांगत नाहीत, पण तुमची विचारांची कवाडं ते उघडून तुमच्या मनामध्ये एक विचार सुरू होईल असं ते बघतात. आणि ते तुमच्या कलानी किंवा तुमची जी काही आकलन शक्ती आहे त्याला अशा पद्धतीने ते तुम्हाला फुलवतात. त्या पद्धतीने हे करत 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 हे केल्यानंतर त्यांना ती आवडायला लागली. आणि जेव्हा गंधर्व आणि गोहर दोघांच्या सहजीवनाबद्दलचा सगळा प्रकार झाला तेव्हा त्यांनी रात्री मला मेसेज केला की तुम्ही गाडी घाटातनं फार उत्तम पद्धतीने सफाईनं काढलेली आहे. अशा पद्धतीने मी ते कादंबरीकडे वळलो. अन्यथा कादंबरी हे माझ्या कधी डोक्यातही आलं नसतं की म्हणजे कादंबरी लेखन हा कधी मी विचारही नव्हता केला की फार फार तर लघुकथा आणि लेख याच्या पलीकडे मी कधी विचार नव्हता केला. पण ते माझगावकरांनी ते डोक्यामध्ये हे केलं आणि मग तो प्रवास त्यांच्याबरोबर खूप छान झाला. की तुझ्या संपूर्ण लिखाण प्रवासावर मध्ये कोणता लेखक तुला फार जवळचा वाटतो आणि कोणत्या लेखकाचा तुझ्या लिखाणावरती परिणाम आहे का? एक असं सांगता येणार नाही, पण काही लेखक असे आहेत की ज्यांचा माझ्या शैलीवरती नाही पण माझ्या चिंतनावरती किंवा जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरती मोठा परिणाम आहे. एक म्हणजे पु ल देशपांडे. मला नेहमी असं वाटतं की संस्कृत नाटकामध्ये जे विदूषकाबद्दल म्हटलं जातं की विदूषकाच्या मुखवट्याच्या पाठीमागे एक तत्वज्ञाचा चेहरा असतो. मला पु ल देशपांडे हे कायम एक मुखवटा, विदूषकाचा मुखवटा लावलेले अत्यंत मोठे दार्शनिक किंवा अत्यंत मोठे तत्वचिंतक वाटतात. त्यामुळे पु ल देशपांडे, G.A. कुलकर्णी, चेकॉव्ह आहे, बऱ्यापैकी शेक्सपियर आणि हेमिंग्वे, या लोकांचा माझ्यावरती बऱ्यापैकी प्रभाव आहे. नाटकामध्ये मला गोविंद बल्लाळ देवलांचा एक माझ्यावरती मोठा प्रभाव आहे. तर या लोकांचा माझ्या एकूण संपूर्ण विचार करण्याच्या प्रेमचंद आहेत यांचा माझ्यावरती नक्कीच परिणाम आहे. आणि त्यांच्या साहित्याने मला असं वाटतं की मला खूप लिहायला बळ, प्रेरणा आणि हे दिली असं मला वाटतं. तुझ्या ज्या नंतरच्या 2 कादंबऱ्या आल्या त्या सुद्धा खूप वेगळे, टोटली वेगळे विषय. म्हणजे ॲट एनी कॉस्ट असेल तर ती पूर्ण तुझ्या इंडस्ट्रीतलं बिहाइंड द कॅमेरा किंवा आपण सेटवरचं किंवा त्या इंडस्ट्रीचं एक चित्र ज्याला आपण म्हणतो ते आहे. ॲट द सेम टाइम तू चुडेल नावाचा कथासंग्रह केलास की तोही तू इंडस्ट्रीचा एक चेहरा कसा आहे अशा पद्धतीने तू विषय मांडलास. आणि त्याच्यानंतर जी तुझी कादंबरी आली, अभिराम भडकमकरच्या कादंबरीचं शीर्षक इन्शाल्लाह असतं अशा बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर त्या इन्शाल्लाह विषयी पण सांग आणि थोडंसं त्याच्याविषयी बोल. कसं की ॲट एनी कॉस्ट ही खूप माझ्या अनुभवातलीच कादंबरी होती. त्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये वावरताना तटस्थपणे ते जे काय माझ्या मनावरती इम्प्रेशन्स होती ती ते सगळे ठसे होते. इन्शाल्लाह कसं काय असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा माझ्या बॅकग्राऊंडबद्दल लोकांना फार माहीत नसतं. कोल्हापूरला आम्ही मुस्लिम मोहल्ल्यामध्येच राहत होतो. म्हणजे माझे सगळे मित्र त्यामुळे मला मुस्लिम धर्म आणि मुस्लिम परिवार आणि याच्यामधली इतक्या आतल्या सगळ्या गोष्टींचा मी अनुभव घेतलेला आहे की चालीरीती किंवा विचार आणि या सगळ्याचा. त्यामुळे इन्शाल्लाह मध्ये मी जी भाषा वापरली आहे बागवानी,
जी पश्चिम महाराष्ट्रामधले मुस्लिम बेळगाव वगैरे याच्यामधले सुद्धा बॉर्डर पलीकडचे हे ती बोलतात. तर ती अक्षरशः माझ्या जिभेवर इतकी चढली आहे की मी तिला दुसरी मातृभाषाच म्हणतो. तर ही कादंबरी जेव्हा मी लिहिली तेव्हा मला त्या काळामध्ये एक असं वाटायला लागलं की मुस्लिमांकडे पाहण्याचा एक ठराविक दृष्टिकोन आहे. म्हणजे एकतर मुस्लिम असुरक्षित आहेत हा पूर्णतः पॉलिटिकल प्रचार आहे असं मला वाटतं. हमीद दलवाईंचा हात मुस्लिम इंटेलेक्च्युअल्सनी सोडून दिलेला आहे. त्यामुळे मुस्लिमांमध्ये सुधारणावादाची चळवळ इतकी क्षीण झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने मुस्लिमांना आज काय म्हणायचंय ते त्याचं रिप्रेझेंटेशन मला असं वाटतं की मी सुद्धा केलं पाहिजे, की म्हणजे मी मांडलं पाहिजे, कारण तो माझ्या अनुभवातला मुद्दा आहे. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की मुस्लिमांमधला धार्मिक बंदिस्तपणा, सामाजिक बंदिस्तपणा या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या सुधारणावादी चळवळीवरती खूप परिणाम होतो आहे किंवा त्याला मारक ठरताय. आणि मग अशा पद्धतीची कोल्हापूरला आजूबाजूला पाहिलेली जो सुधारणाचा विचार करणारी जी मुस्लिम मंडळी होती त्यांना डोळ्यासमोर ठेवून मी ती कादंबरी लिहिली. पण गमतीचा भाग असा, मी आता जसं म्हटलं की हमीद दलवाईंचा हात तोपर्यंत सोडून दिलेला असल्यामुळे आपल्याकडच्या सुधारणावादी मंडळींना सुद्धा मुस्लिम धर्मामध्ये सुधारणा झाली पाहिजे हे वाक्य बोचतं. त्यांना असं वाटतं की तुम्ही असं कसं म्हणता की म्हणजे विनाकारण मुस्लिम सुधारणेचा विचार मांडणं म्हणजे हिंदुत्वाला खत पाणी घालणं, असा कुठेतरी एक वेगळा आणि विचित्र एक माइंडसेट तयार होऊन बसलेला आहे. त्यामुळे अनेकांना कशाला या विषयावर बोलायचं. म्हणजे एक अत्यंत प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, स्वतः मुस्लिम असले, ते मला असं म्हणाले की तुला काय मिळालं, मुस्लिम लोक अंधश्रद्धा आहेत आणि गरीब आहेत हे दाखवून, दरिद्र आहे हे दाखवून. मी म्हटलं हाच प्रश्न आपण सत्यजित रेंना विचारत होतो ना एकेकाळी, तुम्हाला काय मिळालं भारतातली गरिबी जगासमोर आणून, असा प्रश्न विचारून कसं चालेल. आणि म्हटलं की गंमत अशी आहे, ती जर सुधारणावादी चळवळ, म्हणजे अनेक लोक मला म्हणतात की नाही बाबा मी माझ्या घरापुरतं बघतो, पण माझं म्हणणं असं आहे की आज घरं वेगळी राहिलेली नाहीयेत, सहअस्तित्वाचा काळ आहे, आपण एका फ्लॅटमध्ये राहतो. त्यामुळे एका फ्लॅटमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर दुसरा तो माझा संबंध नाही, मी माझी खोली स्वच्छ ठेवतो असं म्हणून चालणार नाही. सुधारणेकडे कुठल्या धर्माची सुधारणा आहे असं न बघता सर्व प्रकारच्या सुधारणा एकाच वेळी आपण हातात घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि तो विचार मांडणारी माणसं या कादंबरीमध्ये मी मांडली. आणि मग मला असं वाटलं की कुठेतरी या जो मुस्लिम याच्यातला घटक बोलत नाही, इंटेलेक्च्युअल्स खूप बोलतात की आम्ही असुरक्षित आहोत आणि बघा बघा किती असहिष्णुता वगैरे, इंटेलेक्च्युअल्सचा प्रश्न नाही, कारण त्यांना त्या वस्त्यांमध्ये जाऊन राहायचं नसतं, ते त्यातनं एका पद्धतीने बाहेर येऊन एका सेक्युलर जगामध्ये सुखी वावरत असतात. पण खऱ्या अर्थाने आजही मोहल्ल्यामध्ये अडकलेला, आजही स्वर्ग आणि नरक याची चिकित्साच करू न शकणारा आणि त्यामुळे धार्मिक बंदिस्तपणातनं बाहेर न पडू शकणाऱ्या मुस्लिम बांधवांबद्दल कोण लिहिणार. मग मला असं वाटलं की मी त्याच्याकडे लांबून पाहत नव्हतो, कारण मी त्याचाच एक भाग होतो. कारण आमच्या घरामध्ये गणपती बसवायला सगळी माझी मुस्लिम मंडळी असायची आणि मी ह्याला विशाळगड वगैरेला त्यांचे नवस पूर्ण करण्यासाठी कोंबड्या घेऊन जेव्हा ते जायचे तेव्हा मी त्यांच्या बरोबर असायचो. इतकं आम्ही एकमेकांमध्ये सरमिसळ झालेली असताना मी ते मांडलं. आणि मला नेहमी असं वाटतं की लेखकाला जात धर्म जेंडर काही नसतं, तो लिहितो तेव्हा तो फक्त लेखक असतो. आणि अशा भावनेने मी हा अनटच्ड असं म्हणावा अशा पद्धतीच्या गोष्टीला इन्शाल्लाह मध्ये स्पर्श करायचा प्रयत्न केला. इन्शाल्लाह लिहिल्यानंतर म्हणजे वाचकांकडनं अशी कुठली प्रतिक्रिया आली की जी तुला खूप मनापासून भावली? मला सदानंद मोरेंची एक प्रतिक्रिया खूप आवडली. ते म्हणाले की हे इतकं तटस्थपणे लिहिलंय की अशा तटस्थपणाची मराठी साहित्याला सवयच नाही. किंवा अमरीश मिश्र मला असं म्हणाले की मी 193 पानापर्यंत शोधत होतो, तू डावा आहेस की उजवा आहेस, तू कुठल्या बाजूला झुकतोयस, आणि 193 पानानंतर मी सोडून दिलं. माझ्या असं लक्षात आलं की तू अत्यंत तटस्थपणे आणि समतल अशा पद्धतीने या सगळ्या प्रश्नाकडे बघू शकतोयस. या प्रतिक्रिया मला खूप आवडल्या. आणि एक महत्वाची प्रतिक्रिया, माझा मुस्लिम मित्र आहे आणि म्हणजे तो फार शिकू नाही शकला घरच्या परिस्थितीमुळे, त्याची बायको पण आज फार अक्षर ओळखायच्या पलीकडे, पण तिचा मला फोन आला आणि ती म्हणाली की हे मला फार आवडलं, हे सब हमाराच आहे असं ती म्हणाली. ते मला फार बरं वाटलं. या 3 प्रतिक्रिया मला खूप महत्वाच्या वाटतात. हे सगळं वातावरण आत्ताचे जे महाराष्ट्रात किंवा आपण असं म्हणतोय की समाजात जे आजूबाजूला सुरू आहे ते काही प्रमाणात दूषित आहे आणि त्याच्यामध्ये माध्यमांचा फार मोठा रोल आहे. व्यक्त होताना प्रत्येक जण हल्ली सोशल मीडियावरती व्यक्त होतोय.
सोशल मीडियावरती पान लिहिणारे स्वतःला लेखक समजतायत. पण मला असं म्हणायचं आहे की सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याचा लेखकाच्या नजरेतून ते मला ऐकायला आवडेल की तुझा सोशल मीडियाकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे, तुझा इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे? कसं आहे आता आम्ही सोबत माणूस अशा पद्धतीचे आणि त्यावेळेचा मार्मिक वगैरे अशा पद्धतीचं सगळं आणि त्यावेळेचा साधना हे सगळं वाचून वाढलेली पिढीचे लोक आहोत. आम्हाला माहीत असायचं तरुण भारत एका ठराविक विचारांचं वृत्तपत्र आहे. आम्हाला माहीत असायचं की सामना किंवा इतर ही वृत्तपत्र आहेत. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये तो एक विषाक्त अशा पद्धतीचा हे नव्हता. आपली विचारसरणी ठामपणे मांडणं हा भाग होता. आता कसं झालंय माहितीये ना, की आता खरोखरच परवाच मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे मुलांनी मला विचारलं कुठली नियतकालिका वाचू. मला उत्तर नाही देता आलं की कुठलं नियतकालिक वाचा असं त्याला हे करायचं की जे अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या ध्रुवीकरणाला बळी पडलेलं नाही आणि जे कुठलाही अजेंडा चालवत नाही. मला आठवतं की त्यावेळच्या नियतकालिकांच्या मधनं तुमचं खरंच सांस्कृतिक आणि वैचारिक भरणपोषण व्हायचं. आणि आजचे विचारवंत सुद्धा अगदी दुर्दैवाने हा किंवा तो किल्ला लढवण्यामध्ये मग्न आहेत. एकमेकांना शिक्के मारण्यामध्ये मग्न आहेत. माझ्यावरही अनेक शिक्के मारण्याचा प्रयत्न होतो. पण तरी सुद्धा मी असं म्हणेन की होय, सोशल मीडिया आल्यामुळे आणि दरम्यानच्या काळामध्ये वृत्तपत्रांनी आपली विश्वासार्हता गमावली. मीडियानी इलेक्ट्रॉनिक मीडियानी तर अगदीच म्हणजे ज्याला काय म्हणतो की बाजूच घ्यायला सुरुवात केली. पण सोशल मीडिया आला आणि त्यांनी वातावरण एका पद्धतीने ढवळून काढलं. पण मला असं वाटतं की त्यामुळे एक लोकशाहीकरण पण झालं. म्हणजे आज मी माझं म्हणणं काहीतरी मांडू शकतो. एक काळ असा होता की वर्तमानपत्रामध्ये तुमच्या नाटकाबद्दल त्या समीक्षकांनी त्याच्या वकुबानुसार काही वाटेल ते लिहिलं तर तुम्हाला विरोध करायला जागा नव्हती. तुम्ही वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये एक पत्र पाठवाल, 2 पत्र पाठवाल आणि त्यांच्या जेव्हा संपादकाच्या लक्षात द्यायचं की अरे हे आपल्या वरच बाजू उलटते, आता हा वाद बंद करण्यात आहे. त्यामुळे तुम्हाला स्कोप नव्हता, तो सोशल मीडियाने दिला. मला मान्य आहे की सोशल मीडियाचा वापर खूप गैरवापर होतो. पण सगळ्यात महत्वाचा फायदा मला असं वाटतं सोशल मीडियाने हे लोकशाहीकरण केलं आणि सर्व क्षेत्रामधली जी कंपुशाही होती त्यांचं अनुल्लेखाचं हत्यारच काढून टाकलं. म्हणजे मला आठवतं की 90 सालानंतर पुढची अनेक काळ अनुल्लेखाच्या हत्यारांनी तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये व्हायचा. म्हणजे पर्सनल गप्पा मारत असं अरे काय लिहितोस वगैरे असं असायचं. पण सेमिनारमध्ये, लेखांमध्ये, स्टेजवर गेल्यानंतर मात्र पूर्णपणे अनुल्लेख करायचा प्रयत्न व्हायचा. मी सुदैवी समजतो कारण मी व्यावसायिक रंगभूमीवरती नाटकं केली, त्यामुळे त्यांना ती कव्हर करावीच लागली आणि लेखकाचं नाव त्याच्यात लिहावंच लागलं. आणि म्हणून आणि मग ती नाटकं क्लिक झाली. म्हणजे माझं देहभान सारखं अत्यंत वेगळ्या पद्धतीचं नाटक, जे खरं तर कोल्हापूरची एक संस्था त्यांच्याच बरोबर संस्थेत करणार होती, तिथून ते आलं असतं तर ते प्रायोगिक झालं असतं. बरोबर. शिवाजी मंदिरला कुमार सोहनींनी केलं म्हणून ते नाटक एकही वाक्य न बदलता केलं तरी ते व्यावसायिक झालं. इतकी आपली व्यावसायिक आणि प्रयोगाची कल्पना उथळ आहे. म्हणजे किंवा काल सुदर्शनवर सादर होणारं नाटक आज शिवाजीवर येतं आणि कालचं प्रायोगिक आज व्यावसायिक होतं. तर या सगळ्या याच्यामध्ये अनुल्लेखाचं जे हत्यार होतं या लोकांच्या हातामध्ये ते पूर्णपणे सोशल मीडियानी काढून टाकले. आज तुम्ही कुणाचाही अनुल्लेख करू शकत नाही, कुणाचाही प्रोजेक्ट आज तुम्ही दाबून टाकू शकत नाही. तुमच्या टोळक्यांमध्ये तुम्ही कदाचित त्याचा उल्लेख करणार नाही किंवा त्याची टिंगल कराल. पण त्यामुळे मला असं वाटतं की सोशल मीडियानी ही एक महत्वाची गोष्ट केली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोक म्हणतात हे भ्रमयुग आहे किंवा हे दूषित वातावरण आहे. मला असं अजिबात वाटत नाही. हा वातावरणामध्ये दोष आहेत, वातावरणामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे थोडं विषही आहे. पण हे भ्रमयुग नाही, हे मंथन युग आहे. आज आपण आपल्या सर्व प्रकारच्या संकल्पनांना क्वेश्चन करतो आहोत आणि त्या रिडिफाईन करतो. आणि आपण ज्या भारतामध्ये राहतो, ज्या मातीमध्ये आहोत त्या मातीचा विशेषच हा आहे. आपण आपल्या धर्मग्रंथांना क्वेश्चन करतो, आपण आपल्या तत्वज्ञानाला क्वेश्चन करतो. कितीतरी कायम वादविवाद होत राहतात. खंडनमंडनाच्या प्रक्रियेतनं ते परत एकदा नीट झळाळून निघतं. तसंच आहे आज आपण लोकशाही ही कल्पना खरंच आज लोकशाही आहे का, ती काय पद्धतीने आहे. आज म्हणजे गेली 75 वर्ष आपण काय लोकशाहीचं केलं. सेक्युलरिझम, पुरोगामित्व, लिबरल असणं म्हणजे काय किंवा कोणत्याही इझमच्या बाजूने तुम्ही उभे राहता म्हणजे काय, या सगळ्या कलात्मकता म्हणजे काय, सामाजिक बांधिलकी म्हणजे काय, भूमिका घेणं म्हणजे काय, या सगळ्यावरती आज मंथन होत आहे. आणि ज्या लोकांना हे मंथन आवडत नाही, रुचत नाही आणि त्यांच्या काही ज्याला काय म्हणतो की त्यांच्या अजेंड्यांना ते फारसं
उपयुक्त ठरत नाही. हम्म. ते असं म्हणतात की हम्म. वातावरण फार खराब झालेलं आहे. हम्म. पण मला असं वाटतं की हे मंथन चालू आहे आणि हे हलाहल येतच ना, जेव्हा समुद्र मंथन होतं तेव्हा खळखळाट होतोच. हम्म. तो खळखळाट आज सुरू आहे. हे काही दिवसांनी परत शांतपणे बसेल आणि आपण परत एकदा सेक्युलरिझम, मानवतावाद, या सगळ्या व्याख्या परत एकदा आपण घासून पुसून स्वच्छ केल्या असतील आणि त्या पुढे आपल्याला अनेक, कारण पुरोगामित्व हे श्रेष्ठ मूल्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही समाज पुढे जाऊ शकत नाही. हम्म. पण आजचं पुरोगामित्व हे आजचं आहे का की नाही, हम्म. याच्यावरती सगळं मंथन चालू आहे आणि त्यातनंच समाज पुढे जाणार आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये मी अत्यंत पॉझिटिव्ह आहे, आशावादी आहे, अत्यंत प्रचंड. आशावादी आहे. शेवटाकडे येत असताना आता नवीन सध्या काय सुरू आहे? पोटात गोळा आणणारा हा प्रश्न असतो प्रत्येक वेळेला, कारण तुम्ही एक काहीतरी लिहून झालं की तुम्हाला असं वाटतं की आता सगळं रिकामं झालं, आता आपल्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही. पण माझ्याकडे सांगण्यासारख्या 2 महत्वाच्या गोष्टी, 3 महत्वाच्या खरं तर गोष्टी आहेत. एक, मला शॉर्ट फिल्म करायची आहे जी आसाम आणि महाराष्ट्र अशा 2 गोष्टींना जोडणारी आहे. ती शॉर्ट फिल्म, तिचा विचार डोक्यात चालू आहे. एक मी बाई ॲडमिन नावाचं नाटक, विनोदी नाटक आहे, ते येतं आहे आणि मी असं म्हटलंय की सोशल मीडियाच्या नागरिकांसाठी हे नाटक आहे. अरे वा. असं ते आहे. आणि तिसरी कादंबरी मी हे करतोय, त्याच्याबद्दल लवकरच आम्ही ती अनाउन्समेंट करू. पण मी एवढंच सांगेन, एका अत्यंत प्रखर आणि कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि अत्यंत कणखर अशा पद्धतीची एक स्त्री या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे आणि स्वतःच्या लेखन प्रक्रियेवरचं अत्यंत चिंतन करणारा एक लेखक आहे. त्या दोघांची ही कादंबरी आहे. क्या बात आहे. ते वाचायला तर नक्कीच आवडेल. कधी त्याचं अपेक्षित आहे? आमचा प्रयत्न असा चालू आहे की ती पुढच्या वर्षी पहिल्या महिन्यात ती यावी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ती यावी. म्हणजे अजून एक सशक्त कादंबरी वाचायला मिळणार आहे. कादंबरी वाचायला मिळणार आहे. सशक्त आहे की नाही ती नंतर कळेलच. थँक्यू सो मच. आज इन्व्हिटेशनला मान देऊन तू आलास आणि खूप छान गप्पा झाल्या. खूप मजा आली आज तू आलास आणि हे परिपूर्ण पुणे यांच्याकडून ही एक छान भेट आहे. आणि सांगतो, परिपूर्ण हे गोमय प्रॉडक्ट्स करतात आणि गाईच्या पासून आणि पासून बनवलेली ही गणपतीची एक सुबक अशी छान मूर्ती आहे. आम्ही लेखक म्हणतो तोम वाङ्मयस्तम चिन्मय, असं गणपतीबद्दल म्हणतो. पण मी आता म्हटलं ते हेच आहे की गोमय प्रॉडक्ट म्हणजे परत एकदा आपण आपल्या संस्कृतीमध्ये असलेल्या गोष्टी वैज्ञानिक ह्यांनी परत कालसुसंगत करण्याचा प्रयत्न करतो. मग ते तत्वज्ञान असो किंवा अशा पद्धतीचं आपल्याकडचं शास्त्र असो. त्यामुळे हे फारच सुंदर आहे की वा, धन्यवाद. येस येस. तर आज आपण खूप उत्तम अशा गप्पा मारल्या अभिराम सोबत आणि माझं खूप मैत्रीचं नातं आहे. माझ्यापेक्षा अभिराम वयाने खूप मोठा आहे, पण आपण असं म्हणतो ना की सचिनला सुद्धा आपण असं म्हणतो की सचिन तो सचिन म्हणतो, तसं मी अभिरामला तो अभिराम म्हणतो. त्याच्या पाठीमागे प्रचंड आदर भावना आहे आणि मला खूप मस्त वाटलं. खूप दिवसांनी त्याच्याशी गप्पा मारता आल्या आणि खूप वेगवेगळे आयाम जाणून घेता आले. तर पुढच्या भागात आपण भेटूया नवीन पाहुण्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.